भूताची टॅक्सी. काही वर्षांपूर्वी एका शहरात स्वभावानं साधा असलेला अभिषेक नावाचा माणूस राहत होता. अभिषेक एका मोठ्या व्यापाऱ्याकडे ड्रायव्हर म्हणून नोकरी करत होता. एक दिवस तो मालकासह गाडीतून प्रवास करत असताना अचानक गाडी एका झाडाला धडकली. हे तू काय केलंस? माझी CMW गाडी ठोकलीस? तुला माहिती आहे ना माझी गाडी किती महाग आहे ती? मी तुला आत्ताच्या आत्ता नोकरीवरून काढून टाकतो. असं म्हणून मालक रागाने गाडी घेऊन तिथून निघून गेला. अचानक नोकरी गेल्यामुळे अभिषेक फारच दुःखी झाला आणि त्याच झाडाखाली बसून रडू लागला. इतक्या वर्षात पहिल्यांदा माझ्या हातून अपघात झाला आणि माझ्या मालकानं माझं म्हणणं ऐकून न घेता मला लगेच कामावरून काढून टाकलं. तितक्यात एक भयावह आवाज त्याच्या कानावर पडला. खाली माणूस वरती भूत, का ती रात्र, वा 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 वा, खूपच छान. तो आवाज ऐकून अभिषेक घाबरला. कोण आहे तिकडे? कोणाचा आवाज आहे हा? समोर या. मी आहे काळ्या रात्रीचं काळ सावट. तुम्हाला बोलवलंस? मी आहे भूत. हे बघ मी आलो. भूत? पिंपळाच्या झाडावरून भूत नाही तर का आंबे येणार? मला जाऊ द्या. मला माहित नव्हतं हे पिंपळाचं झाड आहे. माहित असतं तर मी ह्या झाडाखाली कधीच बसलो नसतो. हा माणूस मला खूप भोळा वाटतोय. याचा फायदा घेतला पाहिजे. पिंपळाच्या झाडाचं कर्ज फेड. मरून जा किंवा मदत कर. म्हणजे मी तुला आत्ताच खाऊन टाकीन. किंवा आपण दोघेही एकमेकांची मदत करू. तू माझी मदत कर, मी तुझी मदत करतो. ते कसं काय? मला माहित आहे तुझ्या मालकाने तुला कामावरून काढून टाकलंय. मी तुझी नोकरी तुला पुन्हा मिळवून देईन. त्या बदल्यात तू माझी भूक भागव. पण मला गाडी चालवण्याशिवाय काहीच येत नाही. ठीक आहे, मग मी तुझी टॅक्सी बनतो. तू दिवसभर टॅक्सी चालव आणि पैसे कमाव. आणि मी रोज रात्री एका प्रवाशाचं भक्षण करणार. मी नाही करू शकत हे. मग मी तुला आत्ताच खाऊन टाकतो. कुठे फसलो मी? याला मला होकार द्यावाच लागेल, नाहीतर हे भूत मला आत्ताच खाऊन टाकेल. ठीक आहे, मला मान्य आहे. आता तू चालवणार भूताची टॅक्सी आणि मी प्रवाशांना खाणार. दुसऱ्या दिवसापासून अभिषेक भूताची टॅक्सी चालवू लागला. आता तो दिवसभर प्रवाशाला इच्छित स्थळी पोचवून पैसे कमावू लागला आणि रात्र झाली की शेवटच्या प्रवाशाला निर्जन ठिकाणी घेऊन जाऊ लागला. काय झालं? तू या निर्जन रस्त्यावर टॅक्सी का थांबवलीस? माफ करा ताई, आता माझ्या टॅक्सीच्या जेवणाची वेळ झाली. म्हणजे काय? म्हणजे मी आता तुला खाणार. टॅक्सीचं रूप धारण केलेलं भूत आता आपल्या मूळ स्वरूपात आलं आणि भूताने त्या महिलेला खाऊन टाकलं. असेच अनेक महिने निघून गेले. एकदा रात्रीच्या वेळेस एक माणूस त्या टॅक्सीजवळ आला आणि म्हणाला, भाऊ, तुम्ही मला माझ्या घरापर्यंत सोडणार का? हो नक्की, या बसा टॅक्सीमध्ये. थोडे पुढे गेल्यावर अभिषेकने टॅक्सी थांबवली. आता तुम्ही टॅक्सी का थांबवलीत? माफ करा भाऊसाहेब, आता माझ्या टॅक्सीच्या जेवणाची वेळ झाली. याचा अर्थ काय?
याचा अर्थ आता मी तुला खाणार. तू का हसतोयस? कारण तू माझे काम अधिक सोपे केलेस. काही दिवसांपूर्वी मला भूताच्या टॅक्सीविषयी माहिती मिळाली होती. तेव्हापासून मी तुझा शोध घेत होतो. पण मी एक भूत आहे, मी तुला खाणार आहे. आणि मी भूत हंटर आहे, मी तुला मारून टाकणार. भूत हंटर ऐकल्यावर ते भूत घाबरलं. भूत हंटर, प्लीज मला जाऊ द्या. मी इथून पुढे कुठल्याही मनुष्याला नाही खाणार. मात्र भूत हंटरने त्याचं काहीच ऐकलं नाही आणि त्याने भूतावर एक शक्तिशाली मंत्र फेकलं. भूताची टॅक्सी, भूताची टॅक्सी, प्रवाशांना खाऊन टाकणारी भूताची टॅक्सी, भूताची टॅक्सी, अदृश्य हो भूताची टॅक्सी, अदृश्य हो भूताची टॅक्सी. भूत हंटरच्या मंत्र जपामुळे भूताने घाबरून तिथून पळ काढला. आणि अचानक अभिषेक जोर जोरात रडू लागला. मला माफ करा भूत हंटर. त्या भूताने मला धमकावलं होतं की मी जर त्याचं ऐकलं नाही तर तो मला खाणार होता. मला माहित आहे ही भूतं खूपच चतुर असतात, म्हणून मी तुला काही नाही म्हणणार. तू जाऊ शकतोस. अशा तऱ्हेने भूत हंटरने भूताच्या टॅक्सीचे रहस्य नष्ट केले आणि अभिषेकला सुद्धा त्या भूताच्या जाळ्यातून मुक्त केलं. भूतिया आरसा. खूप वर्षांपूर्वी कॉलेजच्या 2 मुली मेनका आणि सुनैना एका नवीन शहरात अभ्यासासाठी आल्या. त्यांनी कॉलेज जवळच एक रूम घेतली आणि आपल्या सामानासह तिकडे दोघी शिफ्ट झाल्या. अखेर आपण आपल्या नवीन घरात आलोच. हो, पण मी खूप दमले मेनका. आज तू जेवण बनवशील का प्लीज? मी आंघोळ करून येते. ठीक आहे. सुनैना आंघोळीचं सामान घेऊन बाथरूम मध्ये आली तेव्हा तिला बाथरूम मध्ये एक फार मोठा आरसा लावलेला दिसला आणि ती आरशामध्ये स्वतःला न्याहाळू लागली. हा आरसा तर खूप छान आहे. मी या आरशात खूप सुंदर दिसतेय. दुसऱ्या बाजूला मेनकाने जेवण बनवून तयार केलं होतं आणि मग सुनैनाला तिने आवाज दिला. सुनैना, चल ये, जेवण तयार आहे. पण बराच वेळ हाका मारल्यानंतरही सुनैना काही आलीच नाही. मेनका तिला शोधत शोधत बाथरूम पर्यंत आली. सुनैना, आता आंघोळ झाली असेल तर बाहेर ये ना. पण जेव्हा आतून काही आवाजच नाही आला तेव्हा मेनकाने दरवाजा हात लावला. तिचा हात लागताच दरवाजा उघडला गेला. मेनकाने पाहिलं तर सुनैना आतमध्ये नव्हतीच. ती अख्ख्या घरामध्ये सुनैनाला शोधू लागली, पण तिला सुनैना कुठेच नाही सापडली. ती मोठमोठ्याने रडू लागली. सुनैना, तू कुठे आहेस? तिच्या रडण्याचा आवाज ऐकून काही शेजारी जमा झाले. काय झालं? काय रडतेस तू? मी आजच माझ्या मैत्रिणी बरोबर इथे राहायला आले, पण माहित नाही सुनैना कुठे गेलीये. तू काळजी करू नकोस. चल आपण मिळून तिला शोधूया. तेव्हा अचानकपणे बाथरूम मधनं निघून सुनैना बाहेर येते. सुनैना, तू बाथरूम मध्ये होतीस? पण मी तर बाथरूम मध्ये सगळीकडे चेक केलं होतं. तुझ्याकडून काहीतरी चूक झाली असेल. मी तर बाथरूम मध्येच आंघोळ करत होते. चल जाऊ दे ते सगळं. आता जेवूया चल. मग जशा त्या जेवण जेवू लागल्या सुनैना जेवणावर तुटून पडली. ती अशा प्रकारे जेवण जेवत होती जणू काही वर्षानुवर्षे ती भुकेलीच आहे. सुनैना, अगं तू कसं जेवतेस? गप्पा बस, मी अशीच जेवते. तू अशी का बोलतेस? मला भीती वाटते. दुसऱ्या दिवशी मेनकाने सुनैनाला सांगितलं, सुनैना, माझी आंघोळ झालीये, आता तू करून घे. मला आंघोळ करायला नाही आवडत, म्हणून मला पुन्हा आंघोळ करायला सांगू नकोस. सुनैनाच्या स्वभावात अचानकपणे असा बदल झालेला बघून मेनकाला चिंता झाली. एके दिवशी मेनका सुनैनाच्या नावे पूजा करण्यासाठी मंदिरामध्ये गेली. तिने गुरुजींना सांगितलं, गुरुजी, गेल्या काही दिवसांपासून माझी मैत्रीण सुनैना खूप बदललीये. ना ती माझ्याशी नीट बोलते, ना ती आंघोळ करते, आणि ती एखाद्या प्राण्यासारखी जेवते. तू काळजी नको करूस बाळा. तिला हा देवाचा प्रसाद खाऊ घाल. ती नक्की ठीक होईल.
प्रसाद घेऊन मेनका घरी आली. सुनैना, मी देवळातून तुझ्यासाठी प्रसाद आणलाय. हे म्हणताच जसा मेनकाने सुनैनाच्या हातामध्ये प्रसाद ठेवला, सुनैनाने प्रसादाला जमिनीवर फेकून दिलं आणि ती रागाने ओरडू लागली. मला नकोय तो प्रसाद पिसाद. दूर हो माझ्यापासून. सुनैनाचे हावभाव आणि भयंकर आवाज ऐकून मेनका समजून गेली की काही ना काहीतरी गडबड आहे. ती शेजाऱ्यांकडे आली आणि त्यांना सर्व हकीकत सांगितली. त्यांना सोबत घेऊन आली. मला माहितीये तू सुनैना नाहीयेस. माझ्या मैत्रिणीच्या शरीरातून बाहेर पड, नाहीतर आम्ही तुला मारून टाकू. हे ऐकताच सुनैना घाबरून बाथरूमकडे पळाली. मेनका आणि बाकीचे सर्व तिचा पाठलाग करत बाथरूमच्या दिशेने गेले. मग अचानकपणे सुनैना तिच्या खऱ्या भूतिया रूपात आली आणि हसत हसत बाथरूम मध्ये लावलेल्या त्या आरशामध्ये गेली. तू तर भूत आहेस. अगदी बरोबर बोललीस. मी आरशाच्या दुनियेतली भूत आहे. प्लीज, आम्ही तुला काही नाही बोलणार. फक्त आम्हाला इतकंच सांग की सुनैना कुठे आहे. तिला तर मी कधीच मारून टाकलं होतं आणि तिच्या ऐवजी ती तुझ्या सोबत राहत होते. ही बघ तुझी मैत्रीण सुनैना. आपल्या मैत्रिणीला मेलेलं पाहून मेनकाला अतिशय दुःख झालं, पण ती त्या क्षणी काही करू शकत नव्हती. म्हणूनच ती गपचूप उभ्याने फक्त पाहत होती. अशा प्रकारे आरशाच्या दुनियेत गेलेली बाथरूमची भूतनी सुनैनाला मारून तिच्या सोबत घेऊन गेली.